आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाय बेब्स. सॉरी 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 सॉरी. काय संचिता यार, आता बेब्स म्हणून चालणार नाही ना. लग्न होणार आहे बाबा आता कुणाचं तरी. सॉरी. सो मिस्टर नवरदेव सुजित सरपोतदार. मज्जा आहे बाबा एका माणसाची. आता स्वानंदीच्या बाळाच्या होणाऱ्या बाबांची खूप मज्जा असणार आहे, हो ना? अरे तू घाईघाईत निघून आलास ना, म्हणून मी सुद्धा तुझ्या मागे निघून आले. कारण तुला तुझ्या बायकोचे क्यूट क्यूट फोटोज दाखवायचे होते मला. बघ ना. ओ परत प्रेमात पडतोस का तिच्या? सुजित, तुला खरं सांगू का, लग्न म्हणलं ना की मुलींच्या चेहऱ्यावर ग्लो हा येतोच. आणि स्वानंदीच्या चेहऱ्यावर बघ किती ग्लो आलाय. आणि हा फोटो बघ, बेबी बम सुद्धा दिसायला लागलाय. वाव. आणि हा पुढचा फोटो, यात तुम्ही तिघे किती छान दिसताय रे. तिघे म्हणजे तू, स्वानंदी आणि स्वानंदीच्या पोटात असलेलं कुणाचं तरी तिसऱ्याचंच बाळ. किती छान दिसताय ना तिघे. वाव. मला का मज्जा येते माहितीये, म्हणजे लग्नातच तुमची फॅमिली कंप्लीट असणार आहे. तिघे, तू, स्वानंदी आणि एक तिसऱ्याचंच बाळ. वाव. आणि हा फोटो बघ, सुजित किती क्यूट दिसते यार ती. बघ तरी. सुजित, मजा येते. जखमेवर मीठ चोळायला मजा येते. एक शब्द जरी बोललीस ना तरी जीभ जागेवर उरणार नाही, कळलं? स्वानंदीशी लग्न करण्यावाचून तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. माझा निर्णय डावलून जर तुला स्वानंदीशी लग्न करायचं नसेल तर आता माझ्या घरातून बाहेर व्हायचं. हाय, हॉस्टेलला जातेस? बस मी सोडतो. हा फोटो बघ, बेबी बम सुद्धा दिसायला लागलाय. वाव. आणि हा पुढचा फोटो, यात तुम्ही तिघे किती छान दिसताय रे. तिघे म्हणजे तू, स्वानंदी आणि स्वानंदीच्या पोटात असलेलं कुणाचं तरी तिसऱ्याचंच बाळ. सुजित सर, हो जरा हळू चालवा ना गाडी. मला घाई नाहीये, तुम्ही प्लीज हळू चालवा. सुजित सर, अहो प्लीज हळू चालवा गाडी. अहो प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, हळू चालवा गाडी. सुजित सर. अहो काय झालंय? कसला त्रास होतोय का? अहो किती जोरात गाडी चालवत होते तुम्ही.
तुम्ही बरे आहात ना? सॉरी, मी हळू चालवतो. डोंट वरी. संचिता? संचिता काय कार्तिकी, तुझ्या लाडक्या बहिणीचं सुजित सरपोतदार बरोबर लग्न ठरलंय. तुला खबर आहे की नाही? आहे ना खबर. मलाच काय, अख्ख्या शहराला खबर आहे. केवढी व्हायरल झाली आहे ती बातमी. मग तुझी काय रिॲक्शन यावर? माझी काय रिॲक्शन? स्वानंदीचं आयुष्य तिचं ती बघत बसेल की. आणि तसं पण आमचा आता काही पण संबंध नाही. आम्ही आता बहिणी नाही होत. असं तू म्हणतेस ग, आमचा काही संबंध नाही, आम्ही बहिणी नाही आहोत. पण शेवटी बहिणीच आहात ना, आणि ते नातं काही संपणार नाहीये ग. पण कार्तिकी, कमाल वाटते यार मला. म्हणजे 2 सख्या बहिणी आणि तरीही दोघींचं आयुष्य इतकं वेगळं. नाही म्हणजे बघ ना, तू इतकी साधी, सरळ, हुशार, कर्तबगार, आणि करतेस काय? सरपोतदारांच्या ऑफिसमध्ये मजुरासारखं काम. वेळेचं भान नाही, मेहनती इतका पगार नाही. कधी कधी तुला तिथे आलेल्या लोकांचं चहा पाणी सुद्धा बघावं लागतं ना. आणि एखादी छोटीशी चूक जरी झाली तरी शिव्या खातेस तू. आणि दुसरीकडे तुझी बहीण, तिच्यावर अतिप्रसंग होऊन पोटात एक मूल असून त्या मुलाचा बाप कोण आहे हे माहित नसून सुद्धा लग्न कुणाशी ठरलंय? तुझ्या मालकाच्या मुलाशी. कार्तिकी, आता मालकाची सून म्हणजे लग्नानंतर तुझी मालकीण होणार ना ती. बरं, स्वानंदीशी तू फार ग्रेट वागलेली नाहीच आहेस.